नमस्कार. अध्याय 2. सांख्य योग. कर्मयोग विवेचन भाग 3. ओव्या आहेत 234 आणि 235. गीतेतला श्लोक आहे 40वा. गीतेत मागच्या 2 श्लोकांमध्ये भगवंतांनी समत्व बुद्धी हे कर्मयोगाचं लक्षण आणि मोक्षप्रदत्व फल देणारं आहे असं सांगितलं आहे. आता ते कर्मयोगाचं वैशिष्ट्य सांगणार आहेत. तर प्रथम आपण गीतेतला श्लोक ऐकूयात. श्लोक 40. नेहा विक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमपस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्. अर्थ: या निष्काम कर्मयोगात आरंभ केलेल्या कर्माचा नाश होत नाही, यामध्ये संकट येत नाहीत. या धर्माचं थोडं जरी अनुष्ठान केलं तरी ते मोठ्या भयापासून रक्षण करते. ज्ञानेश्वरीतली ओवी 234. कर्मधारे रहाटीजे परी कर्म फळ न निरीक्षीजे जैसा मंत्रज्ञू न बंधीजे भूतबाधा. कर्माच्या आधाराने वागावं, पण त्या कर्माच्या फळावर नजर ठेवू नये. ज्याप्रमाणे मंत्र जाणणाऱ्याला भूताची बाधा होत नाही. ओवी 235. तियापरी जे सुबुद्धी आपुलालिया निरवधी हा असताची उपाधी आकळू न सके. त्याप्रमाणे सुबुद्धी अनासक्तपणे कर्म करण्याची बुद्धी एकदा पूर्णपणे आपलीशी झाली म्हणजे हा उपाधीत असूनही त्याला बाधा करू शकत नाही. विवरण: गीतेच्या या श्लोकात 3 सूत्र सांगितली आहेत. पहिले आपण 3 सूत्र पाहिली आहेत. आता हे 4थं सूत्र आहे. नेहाभिक्रमनाशोऽस्ति. कर्मयोगात आरंभ केलेल्या कर्माचा नाश होत नाही. या सूत्रात कर्मयोगाचं एक वैशिष्ट्य सांगितलं आहे. सांख्य मार्गापेक्षा म्हणजेच कर्मत्यागाच्या मार्गापेक्षा कर्मयोगाचा मार्ग सुलभ तर आहे, आणि तो कसा आहे ते सांगितलं आहे. संन्यास मार्ग स्वीकारला की नवी विट्टी नवी राज्य हे सुरू होतं. त्यात सगळे जुने क्रम सोडून सगळीच नवीन राहणी स्वीकारावी लागते. वर्णाश्रमांना उचित असं धर्माचरणही बदलावं लागतं. पण कर्मयोगात कर्तव्यात बदल करावा लागत नाही, फक्त मानसिक वृत्तीत बदल करायचा असतो. कर्तव्य कर्म सकामता आणि आसक्ती सोडून करायचं असतं. त्यामुळे त्यात पूर्वी आरंभलेल्या कार्याचा नाश होत नाही. सूत्र 5. प्रत्यवायो न विद्यते. या मार्गाचं आचरण करण्यात इतर मार्गातल्या वैगुण्याप्रमाणे दोष उत्पन्न होत नाहीत. कर्मसन्यासात प्रथम असणाऱ्या विहित कर्माचा त्याग करावा लागतो, त्यामुळे दोष निर्माण होतो. तसा विहित कर्मांचा त्याग कर्मयोगात करावा लागत नाही, आणि त्यामुळे कर्मत्यागाचा दोष निर्माणही होत नाही. त्याचप्रमाणे संन्यास कोणी, कसा, केव्हा घ्यावा याविषयी अनेक निर्बंध असतात. ज्ञानदेवांच्या वडिलांनीच प्रथम संन्यास घेतलाय, तेव्हा पत्नीची परवानगी नव्हती. नंतर पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारला, तेव्हा समाजाची मान्यता नव्हती. परिणाम काय झाला तर सर्वच कुटुंबाला मानहानी आणि प्रचंड त्रास सहन करावा लागला. हे सर्वांना विदितच आहे. असे संन्यास मार्गात येणारे निर्बंध कर्मयोगात नसतात. तो कोणीही स्वीकारावा, त्यात दोषास्पद असं काही नाही. सूत्र 6. स्वल्पमपस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. आणि यांचं थोडंसं आचरणही मोठ्या भयापासून रक्षण करतं. कर्मयोगात साधनामध्ये थोडा उणेपणा राहिला तरी कर्मयोगातला प्रयत्न फुकट जात नाही. संन्यास मार्ग पूर्ण साध्य झाला तरच फळ मिळते. कर्मयोगाचं आचरण जेवढं होईल तेवढ्या आचरणाचा सुद्धा पुढला मार्ग सुकर करण्यास मदत होते.
कारण या मार्गात बुद्धीलाच महत्त्व जास्त असतं. अशा प्रकारे कर्मांचं बंधन दूर करण्यासाठी जो कर्ममार्ग, जो कर्मयोग आचरायचा आहे, तो संन्यास मार्गापेक्षा सुलभ कसा आहे, हेच गीतेत 40व्या श्लोकात भगवंतांनी सांगितलेलं आहे. या मार्गात प्रारंभ केलेल्या कार्याचा नाश होत नाही, म्हणजेच कर्तव्यात बदल होत नाही. कर्तव्य तेच असतं, फक्त दृष्टी बदलायची असते. संन्यास मार्गामध्ये मात्र पहिला सगळा क्रम सोडून नवीन राहणी स्वीकारावी लागते. वर्णानं ठरवून दिलेलं धर्माचरण कर्मयोगात बदलावं लागत नाही. या योगात आरंभलेल्या कर्माचा नाश होत नाही, कारण या जन्मात जरी सिद्धी मिळाली नाही तरी केलेलं कर्म फुकट जात नाही, ते पुढील जन्मात उपयोगीच पडतं. अशी जन्मोजन्मी साठवलेली कर्म केव्हा ना केव्हा मनुष्याला निःश्रेयस मिळवून देतात, असा गीतेचा आशय आहे. हीच गोष्ट ज्ञानदेवांनी एथ ऐक तरी न नशी, अध्याय 2, ओवी होती 233, या ओवीत हे सांगितलं होतं. पण त्यांच्या टीकेचा जास्त भर बुद्धिर्योगे त्विमाम शृणु या 39व्या श्लोकातील बुद्धी या शब्दावर आहे. गीतेच्या या श्लोकाचं फारसं स्पष्टीकरण केलेलं नाही आहे. ही बुद्धी कोणती आहे, तर कर्मधारे रहाटी जे परी कर्मफळ न निरीक्षीजे, असं म्हणून त्यांनी कर्माच्या आधारावर वागावं, पण कर्मफळावर नजर ठेवू नये असं सांगून अनासक्तपणे कर्म करण्याची बुद्धी, तिलाच त्यांनी सुबुद्धी असा शब्द योजला आहे. ह्यासाठी त्यांनी मांत्रिकाचा दृष्टांत दिला आहे. मंत्र जाणणाऱ्या मांत्रिकाला भूताची बाधा होत नाही, उलट तो भूतावर सत्ता चालवतो, भूत त्याला वश झालेली असतात. त्याप्रमाणे अनासक्तपणे केवळ कर्तव्य बुद्धीनी कर्म करण्याची हातोटी ज्याला कळली, त्याला ही कर्म बाधत नाहीत. हा अनासक्तीचा मंत्र आकळला पाहिजे. अनासक्तीने कर्म केलं तर कर्म आपल्यावर सत्ता चालवणार नाही, तर आपली कर्मावर सत्ता चालेल, म्हणजेच त्या कर्माचं फळ आपल्याला भोगावं लागणार नाही. अशी अनासक्त बुद्धीने केलेली कर्म मोक्षाला बाधक तर ठरणारच नाहीत, उलट ती मोक्षाला उपकारकच होतील. इथे ज्ञानदेवांनी निष्कामपणे केलेल्या कर्मांनी मोक्षप्राप्ती होते असं सांगून ऐहिक आणि पारलौकिक समन्वय साधला आहे. कर्म विपाकशास्त्र सांगतं की अनेक जन्मातील कर्मांचा साठा झालेला आहे, त्याला संचित असं म्हणतात. मनुष्य त्यातील काही कर्म भोगण्यासाठी येऊन येतो, त्याला प्रारब्ध म्हणतात. आणि पुन्हा अंती जी काही कर्म या जन्मात घडलेली असतात ती पुन्हा त्या संचितासच जाऊन मिळतात. या सगळ्या संचित कर्मांचा नाश होईपर्यंत मनुष्याला नानाविध जन्म योनीत घ्यावी लागतात, ती भोगून संपवावी लागतात. अर्थातच चालू जन्मात जे कर्म होईल ते पुढील जन्माला कारणीभूत होत राहणार आहे, आणि ही जन्म मरणाची शृंखला कधीच संपणार नाही का? तर त्यासाठी भगवंतांनी चालू जन्मातली कर्म कोणत्या हातोटीने करावीत याचं मार्गदर्शन गीतेत केलेलं आहे. कर्म करताना फलाची इच्छा धरून ते कर्म केलं की त्या कर्माचं फळ जीवाला भोगावंच लागतं, कधी या जन्मात नाही तर कधी पुढल्या कुठल्या तरी जन्मात, आणि मग संचितांचं गाठोडं हे वाढतच राहतं. पण अनासक्तीने म्हणजेच कोणत्याही फळाची इच्छा न धरता कर्म केलं तर कर्माचं नवीन फळ निर्माण होणार नाही, आणि एक ना एक दिवस संचिताचं गाठोडं संपुष्टात येईल. अशी जी कर्म करण्याची बुद्धी ती सुबुद्धी, आणि अशी निरासक्त बुद्धी प्राप्त होण्यासाठी समत्व बुद्धी योगाची आवश्यकता आहे. पण बुद्धीच जर स्थिर नसेल तर काय होतं,
ते भगवंतांनी गीतेत पुढच्या श्लोकात सांगितलेलं आहे. तो भाग आपण उद्या पाहू. ओम नमो भगवते वासुदेवाय.